श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, आयुष्याचा प्रवास करत असताना, आपलं लाईफ जगत असताना सुंदरता असावी, पण गर्व कधीच नसावा. आपल्याकडे श्रीमंती असावी, पण त्या श्रीमंतीमध्ये घमंड कधीही नसावा. आपली गरिबी असावी, पण वादिवाद नसावा. आवड असावी, पण मोह नसावा. माणूस असावा, माणुसकी असावी, पण मीपणा कधीच नसावा. कारण श्रोते हो, तुमची 100 चांगली कामं ही तुमच्या फक्त एका वाईट कामामुळं पोचली जात असतात. म्हणून जीवनाच्या प्रवासात, या आयुष्याच्या प्रवासात फक्त चांगलं तेवढं करत राहायचं. कुणाच्या वाटं जायचं नाही, कुणाला आडवं चालायचं नाही. जेवढं सरळ चालता येईल तेवढं चालत राहायचं. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. कान भरणारी आणि पाय खेचणारी माणसं एकदा ओळखता आली की आयुष्यातील निम्या अडचणी आपोआप कायमच्या दूर होतात. काही गोष्टी मनात साठवून ठेवण्यापेक्षा त्यावेळीच बोलून मोकळं झालेलं केव्हाही चांगलं असतं. कारण फुटलेल्या धरणाचं संकट हे दरवाजे उघडल्यावर येणाऱ्या पुरापेक्षा जास्त हानिकारक असतं. एखाद्याच्या मनाचा पार दगड होईल एवढं सुद्धा कोणाला दुखावू नका. रागात गेलेला माणूस परत येऊ शकतो, पण शांततेत गेलेला माणूस पुन्हा आयुष्यात परत येईल याची खात्री नसते. हात आणि साथ योग्य वेळी द्या, कारण वेळ निघून गेल्यावर दोघांनाही किंमत नसते. गरिबानं सत्य बोललं तर संशयानं बघितलं जातं, आणि श्रीमंतानं खोटं बोललं तरी सत्य मानलं जातं. माणसाकडे पैसे, प्रसिद्धी, सुंदरता, अहंकार आणि गर्व या गोष्टी कितीही प्रमाणात असू दे, पण त्यांची लायकी ही त्यांच्या स्वभावातून समजत असते. स्वप्न थांबली की आयुष्य थांबतं, विश्वास उडाला की आशा संपते, आणि काळजी घेणं सोडलं की प्रेम संपतं. म्हणून स्वप्न बघा, विश्वास ठेवा आणि काळजी घ्या. नशिबाच्या पुढं धावता येत नसतं, आणि नेमकं जे हवं असतं तेच मिळत नसतं. एकत्र आलं की सुरुवात होते, सोबत राहिलं की प्रगती होते, आणि एकत्र काम केलं की लवकर यश मिळतं. विचारानं श्रीमंत आणि मनानं समाधानी असलेली व्यक्ती सदैव सुखी असते. कधी कधी प्रेम न व्यक्त करणारी व्यक्ती सुद्धा खूप जास्त प्रेमळ असते. जीवनात खरी सुरुवात तेव्हाच होते जेव्हा तुम्ही घाबरणं सोडता. जीवन त्यांचंच मस्त आहे जे चांगल्या कामात व्यस्त आहेत, आणि जीवन त्यांचंच दुःख आहे जे दुसऱ्याच्या आनंदानं त्रस्त आहेत. हक्क आणि कर्तव्य हे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. हक्क गाजवण्यासाठी सगळेच पुढे येतात, पण कर्तव्य पार पाडण्याची वेळ येते तेव्हा बरेच जण मागे सरतात. काही नाती अशी असतात
की ज्यांना जोडता जोडता माणूस स्वतः मोडून जातो. स्वतःच्या मनाची भीती ही माणसाला यशस्वी बनवत नाही. आपली पाठ नेहमी मजबूत ठेवली पाहिजे, कारण शाबासकी आणि धोका दोन्ही पाठी मागूनच मिळतात. जिंकण्याची तयारी तिथूनच करायची जिथून हारण्याची भीती असते. काहींना सांभाळून तर काहींपासून सांभाळून राहिलं की आयुष्य एकदम सोपं सुलभ होऊन जातं. आपल्याच माणसांना आपली प्रगती बघवत नसते. नात्यात प्रेम करता नाही आलं तरी चालतं, पण विश्वासघात करू नये. सोडायचं असेल तर सरळ सांगावं, दुसऱ्यांचा दोष सांगू नये. काही माणसं तशी साधीच असतात, पण त्यांच्या साधेपणात एक मोठेपणा असतो. विचारात एक तेज असतं, बोलण्यात नम्रता असते, वागण्यात सौजन्य असतं आणि हृदयात असतो स्नेहाचा झरा. परिवारापेक्षा श्रेष्ठ पैसा नाही, वडिलांपेक्षा श्रेष्ठ सल्लागार नाही, आईपेक्षा श्रेष्ठ जग नाही, भावापेक्षा श्रेष्ठ भागीदार नाही, बहिणीपेक्षा श्रेष्ठ शुभचिंतक नाही आणि मित्रांशिवाय आयुष्य नाही. सुसंस्कृत माणसांची संगत आणि यशस्वी लोकांचं मार्गदर्शन आपल्या जीवनात नक्कीच चांगलं बदल घडवू शकते. मनाचा गाभारा सुंदर विचारांनी भरलेला असला की शब्दातून संस्कारांचा सुगंध दरवळत असतो. वयानं कोणी कितीही लहान मोठा असो, वास्तवात तोच मोठा असतो ज्याच्या मनात सर्वांसाठी प्रेम, स्नेह आणि आदर असतो. लोकांचं वाईट करून आपलं चांगलं होईल अशी अपेक्षा कधीच करू नका, कारण कर्माची फळं एक दिवस भोगावीच लागत असतात. नाती मोठी नसतात, ती सांभाळणारी माणसं मोठी असतात.